नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 14 मार्चचा करंट अफेअर्स इथे अभ्यासणार आहोत। तर आजच्या लेक्चर मधले प्रश्न बघण्यापूर्वी नवीन विद्यार्थ्यांसाठी जस्ट आपल्याकडे काही बॅचेस आहेत, जसं की राज्यसेवा विजयश्री बॅच आहे, कंबाईन गट ब गट क साठी वेगवेगळ्या बॅचेस आहेत, तर तुम्ही त्या जॉईन करू शकता। या व्यतिरिक्त गट ब मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आपल्याकडे यशस्वी बॅच आहे आणि नोट्स पॅक सुद्धा आहे 499 मध्ये। हा नोट्स पॅक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स मिळून जातील। तसंच ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विविध बॅचेस त्यावर आहेत आणि नोट्स टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जातील। बाकी आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जे आहे ते जॉईन करा, त्यावरती तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, जो कंटेंट आहे तो व्यवस्थितरित्या दिला जातो। तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, पाणथळ क्षेत्राच्या न्याय्य वापरात वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन, पहिला भारतीय कोण ठरलाय विचारलेला आहे, त्यामुळे हा आपल्यासाठी येणारा प्रश्न आहे भविष्यात एक्झाम मध्ये। तर कोण ठरलेला आहे रामसर पुरस्कार जिंकणारी व्यक्ती? तर महिला आहेत। कोण? जयश्री व्यंकटेसन। कोण आहेत? जयश्री व्यंकटेसन या महिला काय ठरलेल्या आहेत? तर रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि पहिल्या भारतीय व्यक्ती सुद्धा ठरलेले आहेत। तर बघा, जयश्री व्यंकटेशन जे आहेत त्यांनी वेटलँड म्हणजेच काय, जे काही पाणथळ प्रदेश असतात, वेटलँड वाईज यूज श्रेणीमधील वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे, पहिली भारतीय महिला ठरलेल्या आहेत त्या। त्याचबरोबर रामसर सेक्रेटरिएट वुमन चेंज मेकर्स इन द वर्ल्ड ऑफ वेटलँड्स याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या 12 महिला आहेत त्यापैकी एक महिला या आहेत। रामसर पुरस्कार जो आहे तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। कोणाला दिला जातो? तर व्यक्ती आणि संस्थांना पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो। ठीक आहे, सो हे थोडंसं लक्षात ठेवा। मग बाकी जर तुम्ही पाहिलं तर इतर पुरस्कार पण तुम्हाला दिलेले आहेत। रामसर करार वगैरे लक्षात ठेवायचे। रामसर करार कशासाठी झाला होता? पाणथळ प्रदेश वेटलँड साठी झालेला होता। पुढे बघा, धूम्रपान निषेध दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर धूम्रपान निषेध दिवस 2025 जो आहे तो कधी साजरा केला जातो? 12 मार्चला साजरा केला जातो। ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, सो दरवर्षी 12 मार्चला हा दिवस साजरा केला जातो। तर याचा उद्देश आहे धूम्रपानाशी संबंधित आरोग्य जे आहे त्याच्या धोक्यांबद्दल काय करणं, जागरूकता वाढवणं, हा याचा उद्देश आहे। 1984 मध्ये युनायटेड किंगडम मध्ये काय झालं होतं? तर पहिल्यांदा युनायटेड किंगडम मध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जे काही अफेअर्स आहेत, अफेअर्स बाय नो स्मोकिंग डे साजरा करण्यात आला होता। तेव्हापासून जागतिक मोहिमेमध्ये ते वाढलेले। अनमास्किंग द अपील हा त्यांचा काय आहे तर विषय आहे। इतर काही दिवस दिलेले आहेत, जसं की शून्य भेदभाव दिवस आहे, 1 मार्चला सेलिब्रेट केला जातो, त्याची थीम दिलेली आहे। तसं यामध्ये इतर काही वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फिनान्स च्या बद्दल दिलेला आहे। थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, महत्त्वाचे दिवस यातले प्रश्न येण्यासारखे लक्षात ठेवायच्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, या ठिकाणी विकास कौशल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? विकास कौशल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येईल इथे। तर HPCL चे अध्यक्ष आहेत आणि यांनी काय केलेलं आहे? रजनीश नारंग यांची जागा घेतलेली आहे। तसंच बघा, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विषयी जर बघायचं झालं तर एक सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू कंपनी आहे, ऑइल आणि गॅसची कंपनी आहे। ठीक आहे, 1974 ला स्थापन झाली होती, मुंबईमध्ये हिचं मुख्यालय आहे। तर विकास कौशल्याचे अध्यक्ष आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या प्रसिद्ध बॅडमिंटन पटूने मासिक पाळीच्या स्वच्छता ब्रँड नागरिकासोबत भागीदारी केलेली आहे? तर इथे सायना नेहवाल ही जी बॅडमिंटन पटू आहे यांनी नारिका सोबत काय केलेली आहे? पार्टनरशिप केलेली आहे। नारिका हा एक काय आहे? मासिक पाळीची जी हायजीन आहे त्याच्या रिलेटेड एक ब्रँड आहे। तर बघा, बॅडमिंटन पटू या आहेत, त्यांनी यांच्यासोबत काय केलेलं आहे, जे की मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांना एक हेल्दी लाईफ मिळाली पाहिजे किंवा आरामदायी मासिक पाळीचा अनुभव देण्यासाठी हा ब्रँड वचनबद्ध आहे। कोणती कंपनी यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड बनलेला आहे?
तर कोणता ब्रँड आहे? अमूल. अमूल ब्रँड हा महत्वाचा आहे इथे. तर अमूल ब्रँड तिसरा मौल्यवान ब्रँड बनलेला आहे. तर यू गव्हर्नमेंट इंडियाद्वारे जारी करण्यात आलेला 2025 ची जी रँकिंग होती त्यामध्ये अमूलने तिसरे स्थान मिळाले आणि अमूल हा एकमेव FMCG म्हणजे काय, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स ब्रँड बनलेला आहे आणि हा टॉप 3 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. सो अमूलचे सहकारी मॉडेलचं सामर्थ्य यामध्ये दिसतं आपल्याला थोडं. पुढे बघा, कोणते मग 3 ब्रँड आहेत टॉप 3 मध्ये अमूल आहे. अमूलच्या वर 2 कोणते आहेत? तर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सुद्धा आहे वर. लक्षात ठेवा, अमेझॉन फर्स्ट नंबरचा ब्रँड आहे. अमूल विषयी थोडंसं दिलं. 1946 ला स्थापना झाली होती अमूलची. भारतातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड आहे. आनंद शहर गुजरातमध्ये इथे मुख्यालय आहे त्याचं आणि टेस्ट ऑफ इंडिया हे काय आहे? तर अमूलची टॅगलाईन आहे. 25व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स आयफा अवॉर्ड्स जे आहे 2025 त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, लापता लेडीज. नक्की मूवी बघा हा. लापता लेडीज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा काय मिळालेला आहे? पुरस्कार मिळालेला आहे. तर हा जो आयफा अवॉर्ड झाला होता यामध्ये जे लापता लेडीज जे आहे याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. यामध्ये किरण राव यांनी काय केलं होतं? डिरेक्टर होते किरण राव, हे लक्षात ठेवा. 25वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार जो आहे तर 2025 मध्ये जयपूर राजस्थान येथे हे करण्यात आला होता. 8 आणि 9 मार्चला झालेला आहे. बाकी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड लापता लेडीजला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला मिळाला आयफाचा? भूलभुलैया 3 साठी कार्तिक आर्यनला आणि अभिनेत्री नितांशी गोयल लापता लेडीज चित्रपटासाठी. ठीक आहे. तसंच डायरेक्टर किरण राव लापता लेडीज साठी. आणि मडगाव एक्सप्रेस चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक कुणाल खेमू यांना मिळाले. सहाय्यक अभिनेता रवी किशन लापता लेडीज आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जी आहे शैतान मूवी साठी जानकी बोदीवाला यांना मिळालेली आहे. तर हे काही पुरस्कार होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने महिला समृद्धी योजना जी आहे ती सुरू केलेली आहे? हिमाचल प्रदेश, झारखंड, नवी दिल्ली की उत्तराखंड? तर नवी दिल्ली. नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने महिला समृद्धी योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. सो बेसिकली इथे पण महिलांना काय मिळणार आहे? दर महिन्याला 2500 रुपये मिळणार आहे. जसे की आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे. ठीक आहे, 1500 रुपये, आता ते 3000 वर नेले. तर तसंच इथे काय देणार आहेत? तर इथे 2500 रुपये देणार आहेत. ठीक आहे. दिल्ली सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. मग आता या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर जी काही दिल्लीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आलेली आहे 8 मार्चला. ठीक आहे. सो दिल्ली विषयी काही गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, एकदा नजरेसमोरून घालून घ्या. पुढचा प्रश्न बघा, शाश्वत मिथिला महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी काय करण्यात, गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी हा शाश्वत मिथिला महोत्सव 2025 आयोजित करण्यात आलेला आहे. तर या मिथिला प्रदेशातील समृद्ध वारसा प्रतिबिंबित करणारा हा एक सांस्कृतिक असा कल्चरल फेस्टिवल आहे. ठीक आहे. तर 9 मार्चला तो झाला होता गुजरातमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यामध्ये होते. तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता की बेसिकली मिथिलाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जो आहे तो दाखवायचा आणि त्याला जागतिक मान्यता मिळवून देणं हा याचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, T-72 टँक इंजिन अपग्रेड करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत $248 दशलक्ष करार केलेला आहे? तर भारताने T-72 टँक इंजिन अपग्रेड करण्यासाठी रशिया सोबत करार केलेला आहे. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येईल. लक्षात ठेवा, रशियन फेडरेशनच्या ROE सह काय केलेला आहे? तर हा स्वाक्षरी या करारावर केलेली आहे आणि यानुसार T-72 टाक्यांसाठी 1000 HP हॉर्स पॉवर वाला इंजिन खरेदी करणार आहेत आणि यामध्ये मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणार आहे. ठीक आहे. सो गतिशीलता वाढणाऱ्या युद्धातील आणि लष्कराची जी काही आक्षेपार्ह क्षमता आहे ती सुद्धा इथे वाढेल. बघा मग पुढे जर तुम्ही पाहिलं तर पुढचा आपल्याला इथे रशिया विषयी काही जीके दिलेला आहे. तर व्लादिमीर पुतिन हे राष्ट्रपती आहेत सध्या आणि रशियन रुबल ही त्यांची करन्सी आहे. राजधानी मॉस्को आहे. रशियाच्या संसदेचे नाव काय? ड्यूमा म्हटलं जातं रशियाच्या संसदेला. ठीक आहे. बाकी मग इकडे ऑपरेशन गंगा जेव्हा युक्रेन रशिया वॉर सुरू होता तेव्हा तिथल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुरू केला. या काही गोष्टी इथे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF. तर हा जो औद्योगिक दल आहे
याची हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल जो आहे तर याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो किंवा करण्यात आलेला आहे? तर याचा स्थापना दिवस 10 मार्चला साजरा करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचा स्थापना दिवस 10 मार्चला साजरा केला जातो. तर यामध्ये यावर्षीचा जो होता तो 56वा स्थापना दिन होता. ठीक आहे. तर CISF चे मुख्य कार्य काय आहे? सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रतिष्ठान जे आहे, तसंच विमानतळ, मेट्रो स्टेशन, बंदरे, इतर महत्त्वाचे जे काही आस्थापना आहेत तर त्यांना सुरक्षा द्यायची हे त्यांचं काम आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन जे आहे, डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, त्यामध्ये सुद्धा यांचा रोल आहे. CISF ची स्थापना 10 मार्च 1969 ला झाली होती. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत CISF काम करतं. कोणाच्या? होम मिनिस्ट्रीच्या अंडर हे काम करतं. ठीक आहे. मग नवी दिल्लीला त्याचं मुख्यालय आहे आणि त्याचे महासंचालक आहेत राजविंदर सिंग भाटी. हे CISF चे महासंचालक आहेत. संरक्षण एवं सुरक्षा हे त्यांचं टायटल आहे. बघा, मग जर तुम्ही पाहिलं तर इतर काहींचे स्थापना दिवस पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. जसं पोस्ट पेमेंट बँकेचा स्थापना दिवस 1 सप्टेंबर असतो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा स्थापना दिवस 7 मे असतो. किंवा इथे तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चा दिलेला आहे स्थापना दिवस 16 ऑक्टोबर असतो. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवू शकता काही गोष्टी. 75वा नाटोचा स्थापना दिवस 4 एप्रिलला असेल. सो नाटो विषय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण 75वा असेल. 25, 50, 75, 100, 200 हे इम्पॉर्टंट असतं ना. सो 75वा स्थापना दिवस आहे. नाटोवर प्रश्न येऊ शकतो. 4 एप्रिलला 1949 मध्ये काय झाली होती? नाटोची स्थापना झाली होती. बाकी इथे इतरही दिलेले आहेत, नजरेसमोरून घालून घ्या. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय म्हटले बघा इथे, तर कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन CGF चे बदललेले नाव काय आहे? तर सिंपल, कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचं नाव बदलून कॉमनवेल्थ स्पोर्ट केलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रकुल खेळ केलेला आहे. ठीक आहे. सो कॉमनवेल्थ स्पोर्ट्स हे नाव केलेलं आहे. ओके. सो यांनी एक काय केलेलं आहे? ब्रँडिंग बदल केलेला आहे. तर कॉमनवेल्थ गेम्स असं नाव ठेवलंय. 10 मार्च 2025 ला राष्ट्रकुल दिनानिमित्त, कॉमनवेल्थ डे निमित्त काय केलं? त्यांनी ही घोषणा केली होती. एकता, विकास आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणारी जागतिक क्रीडा चळवळ म्हणून केवळ क्रीडा स्पर्धांच्या पलीकडे जी काही संस्था आहे त्याची ओळख वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचं UK मध्ये लंडन येथे मुख्यालय आहे. कॉमनवेल्थ गेम फेडरेशनचं अध्यक्ष लुईस मार्टिन आहेत. त्याचबरोबर यामध्ये एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, कॉमनवेल्थ गेम्स जी आहे ती आयोजित करते आणि चालवते. भारत आणि बेल्जियम मधील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाची राजकुमारी ऑस्ट्रिड भारताला भेट देणार आहे? आता हा क्वेश्चन स्टुपिड होईल कारण इथे तर बेल्जियम दिलंय त्यांनी. ठीक आहे. सो याचा आन्सर काय? बेल्जियमच आहे. बेल्जियमची राजकुमारी ऑस्ट्रिड भारताला भेट देणार आहे भारत बेल्जियम संबंध चांगले करण्यासाठी. ठीक आहे. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 8 मार्च दरम्यान ही भेट दिली आणि यामध्ये बेल्जियमचं आर्थिक मिशन होतं. सो बेल्जियम मधील सार्वत्रिक निवडणूक आणि पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 493 दिवसांनी बेल्जियम आर्थिक मिशनची भारत भेट झालेली आहे. ठीक आहे. सो या काही गोष्टी इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता या प्रश्नाविषयी. डन. चलो, व्हेरी गुड. मग इथे बेल्जियम विषयी काही GK दिले. बेल्जियम हा युरोप मधला एक देश आहे. युरो करन्सी आहे त्याची, हे लक्षात ठेवा. बाकी काही फार नाही लक्षात राहिलं तरी चालेल. आणि याला युरोपचा कॉकपिट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचे प्रश्न झालेले. टेस्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे. याचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. आणि लेक्चर आय होप तुम्हाला आवडलं असेल. बाकी उद्यापासून सर लेक्चर कंटिन्यू करतील करंट अफेअर्सचे. ठीक आहे. सो ह्या काही बॅचेस आहेत. राज्यसेवेची बॅच आहे, गटक पूर्व परीक्षेची बॅच आहे, कंबाईन पूर्व मुख्यची बॅच आहे, गट ब ची मुख्य परीक्षेची बॅच आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल तर तुम्ही या बॅचेस परचेस करू शकता. PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकता किंवा 499 चा नोट्स पॅक परचेस करू शकता. आपलं ऍप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा, लॉग इन करा. जी बॅच हवे, नोट्स हवे ते परचेस करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जे आहे ते सुद्धा सर्वांनी जॉईन करायचे. त्यावर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत जातील. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. धन्यवाद. जाता जाता लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा अभ्यास मित्र.